सुद्धा लडाखला जायचं स्वप्न बघत असाल तर ही रील शेवटपर्यंत बघा। ही गोष्ट आहे कोल्हापूरचा मुलगा मुंबईच्या मित्रांसोबत लडाख फिरायला गेलेल्या 6 मुलांची। कोल्हापूर मधनं स्लीपरचं तिकीट काढून मी जाऊन पोहोचलो पुण्यात। तिथं माझ्या मित्राच्या रूमवर जाऊन फ्रेश होऊन नाश्ता करून परत लोकल ट्रेनचं तिकीट काढून मी येऊन पोहोचलो मुंबईमध्ये। मुंबईमध्ये माझ्या कोल्हापूरच्या मित्राला भेटून जेवण खरेदी करून सकाळी आम्ही 6 मित्र निघालो लडाखच्या दिशेने। 2 दिवसाचा रेल्वे प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो कटरामध्ये रात्री स्टे करून दुसऱ्या दिवशी वंदे भारत ट्रेन जाऊन पोहोचलो श्रीनगरमध्ये। श्रीनगर मधनं टॅक्सी करून आम्ही निघालो लेहच्या दिशेने। लेह मध्ये पोहोचून रूम मध्ये स्टे करून सकाळी लेह फिरून गाड्या रेंटवर घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केला। 4 दिवसाच्या प्रवासात आमची गाडी पंक्चर, ऑक्सिजन कमी असा कडतर प्रवास आणि मजा मस्ती करत फुल राईडचा एक्सपिरियन्स घेऊन लडाख मधलं ह्या लिस्ट मधले सगळे पॉइंट बघून परत लेह मध्ये येऊन खरेदी वगैरे करून 3 इडियट्स मधल्या रॅन्चोची शाळा बघून परत लेह मधून काश्मीर करून श्रीनगर मधून वंदे भारतनं कटरामध्ये पोहोचलो। कटरामध्ये वैष्णोदेवी माताचं दर्शन घेऊन असा आमचा 13 दिवसाचा प्रवास करून आम्ही केलो ट्रिपचा शेवट। ह्या ट्रिपची डिटेल्स पाहिजे असली तर कॅप्शन नक्की वाचा, त्यामुळे तुम्हाला लडाखला जायला नक्की मदत होईल।